प्रेरणाजी, तुम्ही ऐकलं की नेमकं काय म्हणणं आहे सुषमाताईंचं. प्रेरणाजी, मला सांगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जबाबदारी, कारण लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर यामध्ये कुठेतरी सीमा आखणं गरजेचं असतं. मात्र ज्यावेळेला आपण बोलतो, बरळतो आणि जनरेशन गटर असा या विद्यार्थ्यांचा, आंदोलकांचा उल्लेख करतो, कुठेतरी विसर पडतो का या लोकप्रतिनिधींना? प्रेरणाजी. विशालजी, ज्या आता कंगनाजींचं ज्या वक्तव्याच्या विषयी आपण चर्चा करतोय ते त्यांचं एक वैयक्तिक मत असू शकतं. प्रत्येकाला त्या खासदार आहेत आणि त्यांचं एक वैयक्तिक मत असू शकतं जे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्याला घेऊन अनेक गोष्टींचा त्यांनी केलेला आहे. एकंदरच आपण झालेलं हे सगळं प्रोटेस्ट ज्यावेळी बघतो त्यावेळी याच्यामध्ये सहभागी झालेल्या निरनिराळ्या प्रवृत्ती आपण या दरम्यानच्या काळामध्ये बघितल्या. कदाचित त्यांना त्याच्यामध्ये नकारार्थी भूमिकेमध्ये, प्रचंड नकारार्थी भूमिकेमध्ये विद्यार्थी नसलेले जे लोक उतरले होते, कदाचित त्यांच्याविषयी त्यांना बोलायचं असेल, पण ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि त्या एक अभिनेत्री पण आहेत. अभिनेत्री म्हणून काम करत असताना ज्या चित्रपटांमध्ये ज्या भूमिका त्यांना मिळाल्या त्या पद्धतीच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आपण बघितलेल्या आहे. आणि हे त्यांचं एक वैयक्तिक मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.